ओम श्री साईनाथाय नमः। आता शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती होईल व त्यानंतर दर्शन लाईन चालू होती। अभी शिर्डी माझे पंढरपूर ये छोटी आरती होगी, उसके बाद दर्शन कतार शुरू हो जाएगी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरि ओम इदं विष्णुर्वेदकरमे त्रेधानि दधे पदम् समूढमस्य वाग्देशूरे स्वाहा महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वंशीविभूषितकराण्डवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरो साईनाथ देवताभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाग्रापयामि साज्यञ्जवर्तिसंयुक्तं वन्दिना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरावः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण उपहारनैवेद्यं निवेदयामि। चतुरस्रमण्डलं कृत्वा तद्वर्णनैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रान् प्रेक्षयेत् भेदमुद्रां प्रदर्शयेत् सत्यं वर्देन वर्गिञ्जामि नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि अथ मङ्गल आरार्तिक्यदीपं दर्शयामि। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रे मावेर बाबा रे मावेर साई बाबा रे मावेर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो अवघे गेल करू बाबांचे वंदन साईचे वंदन करू बाबांचे वंदन करू म्हणे बाबा
श्री साईनाथाय नमः. हरिभक्त परायण दास गणकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आदि ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्वशास्त्रांस, मंगल रूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया. कृपार्णवा परमसदया, पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तकज्ञानी जे जे कोणी, त्या तू न गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत, आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी. ऐसा आहे धूर्जटी, महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वदा नीलकंठा. आता वंदू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता. श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा. अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञान नभीचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू हीन दीना चिंतामणी, तू तव भक्तां स्वर्धुनी. तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य. ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित, मृत्यूहीना आपण प्रत. तेच अखेर कळून येत, पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य. दोहोपासून अलिप्त आपण, मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले. ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन, म्हणून लागले अभिधान. जरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावे न जला. का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण. म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्था येतिसी. नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी. खाचा अनंत होती जरी, तरी न पालट तो याचा. म्हणून अजन्मा आपण, मी म्हणतसे दयाघन. अज्ञान नगाच्या कंदना, करण्या व्हावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर. हल्ली अजून होणार, पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत. जेणे करून जगतात, ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तो म्हणणे ना उचित. का की जेथे न संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगाठाई साची. मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भीचे, एकपणे एक साचे. अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात. जे पडे कूपात, तैसीन त्याची योग्यता. संतरूप गोदावरी, तेथील तुम्ही आहा वारी. आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत. शरण सर्वदा जोडून हात, का की पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलासी सर्वथा. नुसत्या जलात पाहता, ते एकपणे एकची. पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे. ते ठरण्यात भूमीचे, गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमिभाग न बदलवी भला. त्याच भूमीच्या भागाला, गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले. रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असुनी. तैसे गुरुवरा आहे येथ, षडरिपूंची न घाण जेथ. त्या पवित्र पिंडांप्रत, संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी. अवघ्या जीवात आहे खरी, आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण. तोयही भरले परिपूर्ण, तुटी न झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी,
येता झाला गोदातीरी त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर हेच जलसाचार नाना विभूती ह्या लाटा ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बली नृपवर शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यवंता परमपावना हे शांतीमूर्ती आनंद घना हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीच्या निवासधामा हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तूच बोधला सांवता तूच रामदास तत्वता तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची ओळख आपुल्या जातीची होऊ न देता कवणाते कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञानजेठी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसतिस्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासना पाहुनी आपुली दयाघना निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू म्हणून परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासू भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणा प्रती आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तुजी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडिले जालंधरासी परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी ती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनव्हाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात
मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखा लागला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लागला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलन महीठाया वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असतीसाचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजना तेच पूजन दयाघना मान्य करा ह्या दासाचे आता प्रेमाश्रू करून तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेम भाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे